हे बघा मित्रांनो, आज मी पुलाव बनवते आहे। त्यात मी कांदा, बटाटा, बीट, टमॅटो, मटार हे सगळं घालत आहे। हे बाकीचं टाकले मी याच्यात करायला। ते थोडेसे फ्राय झाले की मग टमाटा आणि मटर टाकेल। माझा मटार फ्रोझन आहे। आणि यात मी लवंग, मिरे, दालचिनी, तेजपान हे टाकले आधी फ्राय करायला। त्यानंतर मी हे सगळं त्यात टाकले होते। माझं शूट करायचं राहून गेलं। आता मी त्यात 3 चमचे तिखट घेत आहे। 3 ते 4 चमचे तुम्हाला किती तिखट आवडतं त्याप्रमाणे कमी अधिक करू शकता। आणि हा छोटा चमचा हळद हे मी यात टाकणार आहे। मी आता यात मटर घातले आहे। आता टोमॅटोही घालते आहे। छान मिक्स करून घेऊया। त्यात आता हे 4 चमचे तिखट आणि 1 चमचा हळदही घालते आहे। आणि यात मी 4 चमचे मीठ टाकले आहे चवीनुसार। यात मी आता हे 4 मोठे ग्लास गरम पाणी घालत आहे। हे बघा, मी आता हा धुतलेला तांदूळ वाडा कोलम आहे माझा हा, तो मी त्यात घालत आहे। पाण्यालाही उकळ फुटला आहे छान। छान असं मिक्स करून घेऊया। किती छान दिसत आहे बघा। आता हा मला अर्धा तास तरी लागेल व्हायला मीडियम गॅसवर। हे बघा फ्रेंड्स, किती छान झाली आहे पुलाव, किती छान झाला आहे। या जेवायला। थँक्यू। त्यासोबत मी कढी केली आहे खाण्यासाठी।